शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी उन्हाळ्यात रसरशीत फळे खाल्ली जातात। उन्हाळ्यात कलिंगड जास्त प्रमाणात खाल्ले जाते। अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्धांपर्यंत हे फळ खाल्ले जाते। पण नुसते लाल दिसले म्हणून कलिंगड चांगले आहे का? नैसर्गिकरित्या पिकलेले गोड आणि लाल कलिंगड ओळखायचे तरी कसे, त्यासाठी एक सोपी ट्रिक आहे। नैसर्गिकरित्या पिकलेले कलिंगड गडद हिरव्या रंगाचे आणि त्याच्या सालीवर हलक्या रेगा किंवा डाग असतात। जर कलिंगडाचे बाह्यसर रूप खूप चमकदार असेल तर ते पूर्णपणे पिकलेले नसेल। तसेच त्याचे कवच किंचित खरडल्यास पांढरट किंवा पिवळसर भाग दिसला तर ते कलिंगड योग्य प्रकारे पिकलेले असते। पिकलेल्या कलिंगडाच्या तळाच्या बाजूला एक मोठा पिवळसर डाग असतो। हा डाग कलिंगड जमिनीवर वाढत असताना तयार होतो आणि जितका हा डाग गडद पिवळसर असेल तितके कलिंगड गोडसर आणि रसाळ असते। जर हा डाग पांढरट किंवा अगदी फिकट असेल तर कलिंगड कच्चे असण्याची शक्यता असते। त्यामुळे कलिंगड खरेदी करताना हा भाग नीट पाहावा। कलिंगडाच्या गोडसरपणाची आणि रसाळपणाची खात्री करण्यासाठी त्यावर हलक्या हाताने टॅप केल्यावर ठणठणीत आणि आतून रिकामा असल्यासारखा आवाज आला तर ते पूर्णपणे पिकलेले आणि गोडसर असते। जर आवाज जडसर वाटला तर कलिंगड आतून कच्चे किंवा फारच पानसट असण्याची शक्यता असते। पिकलेले आणि गोडसर कलिंगड नेहमीच त्याच्या आकाराच्या तुलनेत जड वाटते। जेव्हा तुम्ही दोन समान आकाराची कलिंगडे उचलता तेव्हा वजनाने जड असलेले कलिंगड जास्त गोडसर आणि रसाळ असण्याची शक्यता असते। तसेच अगदी मोठ्या किंवा अगदी लहान आकाराच्या कलिंगडापेक्षा मध्यम आकाराचे आणि प्रमाणबद्ध गोलसर किंवा किंचित लांबट कलिंगड अधिक चांगले असते। कलिंगडाच्या देठाकडे पाहिल्यास त्याचे पिकलेपण कळते। जर देठ वाळलेला आणि तपकिरी रंगाचा असेल तर कलिंगड नैसर्गिकरित्या पूर्णपणे पिकलेले असते। जर देठ हिरवट किंवा ताजा तवाना वाटत असेल तर कलिंगड कच्चे तोडलेले असण्याची शक्यता असते। तसेच कलिंगडाच्या सालीवर फारशा खाचा किंवा गाठ्या नसलेल्या गुळगुळीत पण किंचित असमान पोत असलेल्या कलिंगडाची निवड करावी। या टिप्स ठेवून तुम्ही यंदाच्या उन्हाळ्यात गोडसर, रसाळ आणि उत्तम कलिंगडे खरेदी करून त्याचा आस्वाद घेऊ शकता। तसेच ही व्हिडिओ कशी वाटली आम्हाला कमेंट्स करून नक्की सांगा। धन्यवाद।